छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका तुला शिकवीन चांगलाच धडाने फार कमी कालावधीत प्रेक्षकांचं मन जिंकलं. आगळीवेगळी कथा आणि मालिकेतील कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलं. त्यातही मालिकेतील अक्षरा प्रेक्षकांची प्रचंड लाडकी आहे. आता या मालिकेतही मोठा एक ट्विस्ट आला आहे. भुवनेश्वरी ही अधिपतीची खरी आई नाही हे सत्य समजल्यानंतर अक्षराचा पारा चढला होता. तिने अधिपतीसमोर त्याच्या आईवर आरोप केले, त्यामुळे अधिपतीने तिला घराबाहेर जायला सांगितलं. मात्र अक्षराने भुवनेश्वरीच्या समोर नाघासं तिची माफी मागितली. त्यामुळे मास्तरीबाईचं घराबाहेर जाणं टळलं. मात्र आता एका नवीन निर्णयामुळे पुन्हा सासू-सुनेमध्ये वादाची ठिणगी पडणार आहे. मात्र यावेळेस अक्षरा कोणाचाही ऐकून घेणार नाहीये. घरात सगळं रामायण झाल्यानंतर अक्षरा आता पुन्हा शाळेत जाण्याचा निर्णय घेणार आहे. जी मराठीवर मालिकेच्या पुढील भागाचा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आहे. यात अक्षरा शाळेत जाण्यासाठी घराच्या बाहेर जाताना दाखवण्यात आली आहे. मात्र तेवढ्यात भुवनेश्वरी तिला अडवते आणि म्हणते, तू या घराबाहेर पाऊल ठेवणार नाही. हा आमचा निर्णय आहे, नाहीतर हे घर कायमचं सोडून जावं लागेल. मात्र त्यावर अक्षरा म्हणते, पाहुणे म्हणून आलेल्या बाईला घराबाहेर काढणं जर बाबांना जमलं नसेल तर कायदेशीर लग्न करून घरात आलेल्या अधिपतीच्या बायकोला कुठल्या अधिकाराने तुम्ही घराबाहेर काढणार आहात? त्यावर भुवनेश्वरी तुझी ही हिंमत म्हणत अक्षरावर हात उगारते. मात्र अक्षरा तिला मुळीच न घाबरता तिचा हात पकडते. यापुढे तिच्याकडे पाहत अक्षरा म्हणते, खूप सहन केला अन्याय, पण आता नाही सहन केला जाणार आणि ती शाळेत निघून जाते. यावर अधिपतीचे बाबा टाळ्या वाजवत तिला पाठिंबा देताना दिसतायत.